महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला डिवचलेला आहे। आगामी निवडणुकीनंतर काँग्रेस सर्वात लहान पार्टी असणार आहे। काँग्रेस कधीच महाराष्ट्रात विकासाचं राजकारण करू शकत नाही असं म्हणत बावनकुळेंनी काँग्रेसवर टीका केलेली आहे। विकसित भारत करण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प असल्याचं वर्ध्यातल्या भाजपच्या विजय मेळाव्यात बावनकुळेंनी वक्तव्य केलेलं आहे। या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या 2029 पर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित झालेली दिसेल। सर्वात छोटी पार्टी असेल काँग्रेस। मेगा भरतीचा सवालच नाही आहे। जे काही लोक आमच्याकडे येत आहेत ते सर्व लोकांनी संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्र। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, त्याला साथ देण्याकरता लोक येत आहेत। कुठल्याही नगरसेवक पद आणि जिल्हा परिषदचे पद मिळण्याकरता नाहीये। अनेक लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले आहेत। सर्वांनाच आम्ही तिकीट देऊ शकत नाही, पण सर्वांचं मत आहे काँग्रेस पार्टी आता या महाराष्ट्र देशामध्ये यशस्वी विकासाचं राजकारण करू शकत नाही। विकासाच्या राजकारणाला आपण गेलं पाहिजे। राज्यातल्या विमानतळांच्या विकासासाठी सरकारनं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। विविध विमानतळांसाठी तब्बल 253 कोटींचा निधी आता दिला जाणार आहे। या निधी वितरणास मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। शिर्डी विमानतळासाठी 147 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमधल्या विमानतळासाठी 87 कोटींचा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे आणि इतर विविध सोयी सुविधांसाठी 30 कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।